नमस्कार, मी खुशबू शेलार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर इथे सकाळी 6 वाजले आहेत. इथे मी 6 वाजता उठले आहे आज आणि मी स्वतःला चॅलेंज केलं आहे की काहीही झालं तरी 6 वाजता उठायचं म्हणजे उठायचं. लवकर उठण्याची सवय ही आपल्याला लावायचीच आहे काही करून, कारण त्याचा पुढे जाऊन खूप फायदा होणार आहे. त्यासाठी कारण की माझं रुटीन मी ठरलेलं होतं लवकर उठायचे, मिस्टरांना डबा वगैरे. पण प्रेग्नन्सीच्या काळात कसं हे माझं रुटीन चेंज झालं आणि आता काय हर्ष पण रात्री उठतो. 3-4 वेळा तरी तो उठतो, जेणेकरून माझी झोपही पूर्ण होत नाही आणि दिवसा तर मला झोप नसतेच. झोपायला भेटतच नाही मला. आणि इथे मी सकाळी लवकर उठण्याचं धाडस केलं आहे आज आणि ती सवय खूप खूप महत्वाची आहे माझ्यासाठी. माझ्या अंगी लावण्यासाठी मला लवकरात लवकर उठायची सवय, निदान 6 वाजता तरी मी उठलं पाहिजे असं ठरवलं आहे. आणि ते उठल्यावरती मी अंघोळीला पाणी ठेवलं, जी काही भांडी वगैरे होती ती मांडणीला लावून ठेवली आहे. त्यानंतर चहा ठेवला. चहा आता आल्याशिवाय मला चहा चालत नाही, सगळ्यांनाच माहिती असेल. आणि गवती चहा भेटला होता मला, सो गवती चहा पण मी हे टाकला आहे चहामध्ये. त्यानंतर इथे मी गव्हाचं पीठ कणिक भिजवायला घेत आहे. सो आजचा बेत आहे चपात्या आणि चवळी बटाट्याची भाजी. तर ती काही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करता आली नाही, कारण की माझ्याकडे एकच मोबाईल आहे आणि तो चार्जिंगला लावलेला होता. जे काही शूट केलं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. आय होप की तुम्ही समजून घ्याल. तुमचं प्रेम, तुमचं सपोर्ट असंच माझ्यावरती असू द्या. आणि हे म्हणजे मी स्वतःला चॅलेंजच केलं आहे की काही झालं तरी लवकर उठायचं म्हणजे उठायचं. सो कारण की मला साठी सुद्धा वेळ द्यायचा आहे. घरातली इतर बरीच कामं पेंडिंग आहेत, ती पण मला वेळेत पूर्ण करायची आहे. आणि परत आता आपले सण येत आहेत, मराठी सण. तर घरात कसं स्वच्छता असलेली गरजेची आहे. लहान मुलं आहे, सो या बऱ्याच बऱ्याच गोष्टी आहे. बऱ्याच म्हणजे सगळ्याच बायका या गोष्टीशी रिलेट करत असतील तर त्यांना कळत असेल की हे किती महत्वाचं आहे आपल्या दैनंदिन जीवनासाठी. तर इथे तोच माझा प्रयत्न आहे, कारण आता क्लिनिंग वगैरे सुरुवात करायची आहे, आपले सण येत आहेत म्हणून. आणि कसं आता मी विचार केला आहे की जे प्रेग्नन्सीच्या आधी जे काही उपवास वगैरे होते ना माझे, तर ते मी पुन्हा सुरू करायचे. आणि मला अजून एक महत्वाची गोष्ट करायची आहे, ती राहून गेली आहे माझ्याकडून, तर ती सुद्धा मला या श्रावणामध्ये करायची आहे. त्यासाठी खूप मला तयारी करायची आहे. ते येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करेनच. आणि इथे मी एक माझा अनुभव शेअर करते कुकिंगच्या रिलेटेड. तर मी चपात्यांना मी अशीच करायच्या, सरळ लाटायची, कणिक भिजवल्यानंतर गोळा घेऊन सरळ लाटायची गोल आणि भाजायची. पण असं लक्षात आलं की ती चपाती ना अशी जाड जाड वाटते. आय होप तुम्हाला कळत असेल मी काय बोलण्याचा प्रयत्न करते. असं म्हणजे हलके फुलके वाटत नव्हते चपात्या. सो मी इथे घडीची पोळी ट्राय केली, 2-3 दिवस केली. म्हटलं छान वाटते खाण्यासाठी आणि मऊ लुसलुशीत पोळ्या होतात अशा. तो मी अशाच चपात्या करते आणि हर्ष पण आवडीने खातो. त्यासाठी मी आता आटा पूर्णपणे बंद केलेला आहे. मी आता आटा विकत घेत नाही. मी आता प्रेफर करते गहू घेऊन दळून आणते गिरणीमधून आणि त्याच्या चपात्या करते, कारण आता हर्ष पण खातो. आणि एका बाजूला कुकरमध्ये मी चवळी बटाटा शिजत ठेवलं होतं. तर आत्ता वाजले आहेत सकाळचे 9:30 आणि डबा वगैरे दिला मी करून मिस्टरांना. ते गेले कामाला आणि ते हर्ष ना 7:30लाच उठला होता. आणि नंतर मोबाईलला चार्जिंगला लावला म्हणून भाजीची रेसिपी नाही दाखवता आली. मी चपाती, भाजी आणि ते देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे. सो आता मी तुमच्यासोबत शेअर करते, व्हिडिओ कंटिन्यू करा. इथे देवपूजा झालेली आहे. खूप छान प्रसन्न वाटतं देवपूजा झाल्यावरती. घरात पॉझिटिव्हिटी राहते. आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर इथे झाडांना पाणी घालायचं होतं आणि हर्षला मी कडेवर घेऊन आले होते आणि एका हाताने शूट करत होते, एका हाताने पाणी घालत होते. तर असं म्हणतात की शिवलिंग हे देवाऱ्यात ठेवायचं नसतं आणि ते मी एका
कुंडीत ठेवलं आहे. फुल झाड आहे ते सदाफुलीचं आहे, पण ते काही जगलं नाही. पण पलीकडे तुम्ही बघताय मागच्या बाजूला सदाफुली उगवली आहे. तर आणि इथे एक वेल आणली होती मिस्टरांनी. गोकर्णाचं फुल असतं ना तसं आहे. आता फुल आल्यावर कळेल नक्की तेच फुल आहे की नाही. आणि एका कुंडीत आहे तुळशीची पूजा मी केली होती आधीच. आणि हे आता आहे कोरफड, आणि ही पण कोरफडच आहे, पण ही काही एवढी ग्रो नाही झाली, पण ती पहिली ग्रो झालेली आहे चांगली मस्त. आणि तुळस पण आहे. त्यानंतर कोरफडीच्या ह्याच्यात मिरचीचं पण बी पेरलं होतं मिस्टरांनी, तर मिरची पण आलेली आहे. आणि इथे मी तुळशीला पाणी घालत आहे. त्यानंतर जे काही झाडं आहेत माझ्याकडे थोडीफार, तर ती पण घालत आहे. पण मला कमेंट करून नक्की सांगा की शिवलिंग हे देवाऱ्यात न ठेवता कुंडीत ठेवलेलं चालतं का? कारण माझ्या या माहितीप्रमाणे, म्हणजे मी जे काही वाचलं आहे, जी काही माहिती मला मिळाली आहे, तर ती म्हणे देवाऱ्यात ठेवू नये असं म्हणतात. कारण शिवलिंग हे असं झाडाखाली असं कुंडीत ठेवली जाते असं मला कळालेलं आहे. असं बसणार आहे. हा, पायाला पण लावते मी पायाला. इथे बघ, वर बघ, वर बघ, लावते वर बघ. हो लावते. हो लावते. थांब, हात दे, हात. पाय दे, पाय पाय पाय. हा लावते. हे बघ, हे बघ, हे बघ, लावते. हे बघ, लावलं. हा लावलं, लावलं. हा लावलं. इथे बघ, वर बघ. बघ इथे बघ. हात दाखव, हात. ओके, ओके. हे बघ लावले. हे बघ, हे बघ. पुसू मी? पुसू नको ना. आणि आंघोळ झाल्यानंतर हर्ष झोपला होता आणि मोबाईल चार्जिंगला लावला, कारण लाईट मध्ये गेली होती परत एकदा. आणि त्यानंतर मम्मी आल्यावरती कपडे वगैरे धुतले आणि मम्मीला सांगितलं होतं हर्षला बघ, आणि मी कपडे वगैरे धुवून टाकले पटकन. जी काही भांडी वगैरे होती ती सुद्धा घासली. आणि हर्ष झोपला होता तेव्हाच मी जेवण वगैरे करून घेते, म्हणजे जेवून घेते. आणि इथे हर्षची मस्ती सुरू होती. आणि सगळीकडे बघा तुम्ही कसा पसारा करून ठेवलाय. किचन मध्ये जे काही डबे वगैरे असतात ना ते सगळे घेऊन खेळायला येतो, पण खेळणार नाही, असंच झाकण वगैरे काढून तसेच ठेवतो. आणि कपड्यांचे क्लिप्स वगैरे सगळे पसरून ठेवले आहे. आणि इथे डान्स करून दाखवत होता. आणि इथे जर काही झालं ना तर तो असं मागे जातो, म्हणजे मी पडेन, मी पडेन, हा बघा असा करतो हा. म्हणजे घाबरवतो आपल्याला, मी पडेन, मी पडेन. आणि आधी भीती वाटायची, पण नंतर कळालं की आता मस्ती करतो. तर आजचा व्हिडिओ एवढाच. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट्स करा. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. तुम्ही व्हिडिओ बघता पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, तर प्लीज असं करू नका. लहान मुलांना घेऊन व्हिडिओ करणं खूप खूप कठीण आहे, आणि तुमचा सपोर्ट खूप लाख मोलाचा आहे माझ्यासाठी, तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय, टेक केअर टू ऑल. थँक यू फॉर युअर वॉचिंग.